मंडळी, मनोज जरांगे पाटील पुन्हा रणांगणात उतरलेत। हैदराबाद गॅझेटच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, शिवाय सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा GR काढा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे। पण त्यांच्या मागणीवरून अनेक मतमतांतर आहेत। प्रश्न आहे की सरकारनं 10 महिन्यांपूर्वी जो हैदराबाद गॅझेटचा GR दिला होता तो फेल ठरला का? जो हातात पडल्यावर मुंबईत जरांगेंनी गुलाल उधळला, लढाई जिंकलो असं सांगितलं, मग आज पुन्हा आंदोलन कशासाठी, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। जर पुरावे, नोंदी आणि दस्तऐवजांच्याच आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळतंय तर मग GRनं काय साधलं? जर GRनं उपयोग होत नाही तर मग पुन्हा कोल्हापूर आणि सातारा GRचा आग्रह का धरला जातोय, असा सवाल अभ्यासक विचारतात। शिवाय मराठा समाजाचं सरसकट कुणबीकरण करण्यात कायदेशीर, प्रशासकीय नेमक्या अडचणी काय आहेत? ओबीसी मधल्या अनेक जाती GRनं जर ओबीसी आरक्षणात गेल्या तर मग मराठा समाजालाच अग्निपरीक्षा का द्यावी लागतीये, असा सवालही विचारला जातो। पण गेल्या 3 वर्षात अनेक आंदोलनं झाली, 8 आणि आजचं हे 9वं उपोषण। प्रत्येक वेळी समाजानं खंबीर साथ दिली, पण प्रत्येक वेळी पदरात काय पडलं, हा मराठा समाजातला जो संभ्रम आहे तो आजही कायम आहे। आंदोलनाच्या नंतर एक गट आंदोलन दावा करतात की आंदोलन यशस्वी झालं, दुसरा गट सवाल विचारतो की आपल्या हातात नेमकं काय पडलं, आंदोलकांच्या मागण्यांना केवळ भावनिक किनार आहे की त्याला काही कायदेशीर आधार सुद्धा आहे। दुसरीकडे मराठा समाजाच्या सरसकट कुणबीकरणाच्या मागणीनं ओबीसी समाज अस्वस्थ आहे। त्यांना भीती आहे की त्यांच्या आरक्षणावर गदाई, आणि ही भीती राजकीय भाषणांनी आणखी तीव्र केली जातीये का? ओबीसींच्या मनातली जी भीती आहे ती योग्य आहे का, की ती भीती निर्माण केली जातीये? परिणामी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहण्याचा धोका कायम असतो। जो संघर्ष या महाराष्ट्राच्या कदापिही हिताचा नाहीये। खरं सांगायचं तर मराठा समाजाच्या मागण्यांच्या मागे सामाजिक आणि आर्थिक वेदना आहेत। ओबीसी समाजाच्या भीती मागे त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाची चिंता आहे। या दोन्ही भावना खऱ्या आहेत, पण या सगळ्या भावना राजकारणाच्या गुंत्यामध्ये अडकलेल्या आहेत, हेही तितकंच खरं।